असं. आता बघा, इथे दिसतंय तुम्हाला ना? हो. बघा, हो. भवान, अहम, भवान आणि भवती. आता 1.7 मध्ये आपण बघतो आहे की अहम संध्या. इथे तुम्हाला अभ्यास पुस्तिकेमध्ये दिसत आहे की अहम, अहम लता. काय दिसत आहे? अहम लता भवान कह. बरोबर. अहम लता भवान कह. आपल्याला भवान या शब्दाचा उपयोग पुल्लिंग करता करायचा आहे. ठीक आहे. आणि भवती या शब्दाचा उपयोग स्त्रीलिंग करता करायचा आहे. आता भवान म्हणजे आपण जेव्हा पुल्लिंग मध्ये कुणाला तरी कुठल्या बालकाशी, युवकाशी, पुरुषाशी जेव्हा बोलतो तेव्हा आपण कोण असा प्रश्न विचारतो आदरार्थी. म्हणजे जसं मला म्हणायचं की मी शिक्षिका आहे. आता इथे एक मिनिट हा, कुणाचं आता विष्णू महोदय आहे किंवा मोहन राजूरकर महोदय आहे. मला जर विचारायचंय किंवा दीपक महोदय आहे, मला विचारायचंय की अहम शिक्षिका खेडकर महोदय भवान कह. तर पुल्लिंग करता प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी कसा प्रश्न विचारेन? भवान. आणि तुम्हाला माहितीच आहे की कहने आपण पुल्लिंग करता प्रश्न विचारतो, भवान कह. परंतु मला जर हाच प्रश्न वैजयंती भगिनीला विचारायचा आहे किंवा आणखी मला इथे सुविधा भगिनीला विचारायचं आहे किंवा हर्षल भगिनीला विचारायचं आहे, तर मी कसं विचारेल? अहम शिक्षिका भवती का. ठीक आहे. अहम शिक्षिका भवती का. याप्रमाणे अहम, भवान आणि भवती या बिंदूंचा आपल्याला उपयोग करून वाक्य बनवायचं. बरोबर आहे. आता मी सांगते. जसं तुम्ही अज्युम करा की आता मी म्हटलंय की अहम शिक्षिका. आता आपण अहम, मी स्वतःला शिक्षिका न म्हणता मी म्हणते की अहम मुख्याध्यापिका. अहम का? अहम मुख्याध्यापिका. हर्षल भगिनी भवती का? अहम विद्यार्थी. विद्यार्थी. सुंदरम. अस्तु. वेदभ्राता. अहम अहम वैद्यः. चिंतेतु. फिमेल असल्यामुळे, लेडीज असल्यामुळे मी स्वतःला वैद्या म्हणायला हवं. परंतु मी म्हणते की अहम वैद्य. वेदभ्राता भवान कह. अहम शिक्षकः. शिक्षक. सुंदरम. असतो. म्हणजे पुरुषाकरिता जेव्हा प्रश्न विचारायचा आहे तेव्हा भवानने विचारायचा आणि स्त्रीकरिता विचारायचं की आपण कोण, तर मात्र तो भवतीने विचारायचा. मग आपण इथे अभ्यास पुस्तिकेमध्ये जे दिलंय ते एकदा बघू. इथे पहा, चित्र दिलेलं आहे. ठीक आहे. पुरुषाकरिता भवान आणि स्त्रीकरिता भवती. आता इथे काय म्हटलंय की एक पुरुष विचारतोय दुसऱ्या दुसऱ्या मुलाला की अहम वैद्य भवान कह. अहम वैद्य. दुसरा मुलगा तर भवान कह. तर दोघं पण उत्तर काय देत आहे? एक जण म्हणते अहम वैद्य, दुसरा म्हणते अहम विद्यार्थी. प्रश्न विचारलाय भवती का, तर एक गृहिणी म्हणते की अहम गृहिणी आणि दुसरी मुलगी म्हणते अहम विद्यार्थिनी. मग आता एतस्य उत्तरम लिखतु. इथे आपण काय लिहायचं? भवान कह. भवान कह. काय उत्तर लिहायला हवं इथे? भवान कह. अहम वैद्यः. अहम वैद्य. आणि आणखी एक प्लेस दिलेली आहे तिथे लिहायचं अहम विद्यार्थी. आणि भवती विद्यार्थी. का? अहम विद्यार्थी. अहम गृहिणी, अहम विद्यार्थिनी. पुल्लिंग आहे तर विद्यार्थी, स्त्रीलिंग आहे तर विद्यार्थिनी. आपण याच्यावर चर्चाही केलेली होती. आठवलं? म्हणजे अहम पुरुषाकरता भवान आणि स्त्री करता भवती. भवती. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? अहम, भवान, भवती. हो मॅम. आपण तुम्ही इथे हवे तितकी वाक्य तयार करू शकता. जसं मी म्हणते की अहम शिक्षिका, अहम गायिका, अहम लेखिका, अहम वैद्या, अहम शिक्षिका, अहम मुख्याध्यापिका, अहम प्राध्यापिका, अहम प्रधानाचार्या, अहम आचार्या, अहम युवती, अहम बालिका, अहम लघु बालिका किमपि. मग अहम साठी झाला की मग भवान कह. मग आता इथे प्रश्न विचारू शकतो आपण, भवान वैद्य वा, भवान शिक्षक वा, भवान मुख्याध्यापक वा. न अहम तु शिक्षक. भवान आचार्य वा. न अहम विद्यार्थी.
याप्रमाणे प्रश्न सुद्धा विचारू शकतो. हा भाग आपला, हा बिंदू आपण पूर्वी शिकलेला आहे. वा आणि प्रश्न विचारायचा. भवतीला आपण विचारू शकतो, भवती हर्षल वा, हा भवती सुविधा वा, याप्रमाणे प्रश्न विचारू शकतो. भवती गृहिणी वा, भवती गायिका वा, भवती नर्तिका वा. याप्रमाणे इथे प्रश्न सुद्धा विचारणा करता येईल. ठीक आहे. कुणाला इथे काही अडचण इथपर्यंत जायचं पुढे? हो मॅम. आता बघा 1.8 मध्ये अ आणि आ दोन्ही आहे. आता 1.8 मध्ये बघा, दिसतंय तुम्हाला 1.8 मध्ये राम चित्र दिसतंय रामाचं, राम आणि एक शिक्षिका आहे किंवा महिला आहे, ती सांगते आहे चित्रामध्ये. एक जवळ आहे आणि एक दूर आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला जेव्हा मी हे शिकवलं होतं तेव्हा सांगितलेलं आहे की कुठल्या विभक्तीचा आपण इथे उपयोग करतोय, षष्टी विभक्तीचा. जसं राम आहे, ठीक आहे, तर रामाचं चित्र दिसतंय, राम एतस्य नाम राम. राम हा जवळ आहे म्हणून आपण काय केलं, एतस्य नाम राम, याचं नाव राम आहे. परंतु कृष्ण दूर आहे, त्यामुळे तस्य नाम कृष्ण, तस्य नाम कृष्ण. आता इथे पहा, अरे एक मिनिट, हा इथे बघा, एषः च झालं एतस्य आणि सह या सर्वनामाचं झालंय तस्य, ही षष्ठी विभक्ती आहे. एषः, एषःच एतस्य आणि सहच तस्य. येतंय लक्षात? एषः एतस्य, सह तस्य. एषः म्हणजे हा आणि एतस्य म्हणजे याचं, सह म्हणजे तो आणि तस्य म्हणजे त्याचं. क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघा, एषः रामः, एषः रामः, एतस्य नाम, एषः रामः, एतस्य नाम रामः. आता तुम्ही एषः राम न म्हणता मी असं म्हणेल, एषः ईश्वरः, एतस्य नाम रामः. एषः ईश्वरः, एतस्य नाम रामः. एषः ईश्वरः, एतस्य नाम गणेशः. एषः ईश्वरः, एतस्य नाम शिवः. एतत् पुस्तकम्, एतस्य नाम रामायणम्. स्पष्टं वा? सः परमात्मा किंवा सः ईशः, तस्य नाम कृष्णः. सः देवः, तस्य नाम अंजनेयः. सः ईश्वरः, तस्य नाम बुद्धः. तत् पुस्तकम्, तस्य नाम महाभारतम्. आता मला कुणीतरी प्रश्न विचारावा असं अपेक्षित आहे, पण अजून कोणी विचारला नाही म्हणून मीच उत्तर देते की एषः नपुंसकलिंग. एतस्य झालं. एषःचं काय झालं बघा, एकदा परत सांगते. एषः, एषः एतस्य आणि सह सोबत झालं तस्य, तस्य. बरोबर आहे. आता इथे दुसरा जो शब्द आहे तो आहे तत्. तत् याचं पण काय होणार आहे, एक मिनिट, एक सेकंड, रफ करते. एतत्चं पण काय होणार आहे, एतस्य, एतस्य, एतस्य आणि तत्चं पण होणार आहे तस्य. आता बघा इथे सारखंच आहे, याचं पण आणि याचं पण, इथे पण आणि इथे पण. कळलंय? म्हणजेच पुल्लिंग आणि नपुंसकलिंग मध्ये सारखंच होतं. जसं एषः एतस्य होतं तसंच एतत् एतस्य होतं, सह तस्य होतं, तत् तस्य होतं. परंतु हे जे आहे हे पुल्लिंग आहे, पण हे जे ब्लॅकनी जे मी सर्कल केलं आहे हे पुल्लिंग आहे. मात्र इथे एतत् आणि तत् हे नपुंसकलिंग आहे. कळलंय? म्हणजेच
पुल्लिंग आणि नपुंसकलिंग दोन्हीचं षष्ठी रूप एकच आहे. क्लिअर? हो. चला आता मात्र पुढे जाऊ. हे कळलंय? कुणाला अडचण असेल तर सांगा, परत एकदा सांगते. कारण कळलंय मॅम. तुम्हाला असेल कळलंय. कळलंय ना, कारण पहा रामायणम हा शब्द नपुंसकलिंग आहे, पण तरी सुद्धा त्याचे षष्ठी रूप काय झालंय? एतस्य नाम रामायण है ना. आणि महाभारतम नपुंसकलिंग झालं, पण तरी सुद्धा तस्य नाम महाभारत. मग हे कळायला हवं ना की इथे एषचं पण एतस्य, सहचं पण तस्य, त्याचप्रमाणे एतच्चं पण षष्ठी रूप एतस्य आणि तत्चं पण षष्ठी रूप तस्य. क्लिअर? कुणाच्या तरी घरी गाणं चालू आहे. 31st ची तयारी आहे वाटतं. हो. असतो. आता बघा, भगिनी भवती माइक म्यूट अस्ति वा? ध्वनिः न आगच्छति। हरि ओम्. इदानीम् आगच्छति? आमाम् आगच्छति। भवतु. आता बघा, 1.8 अ मध्ये मात्र आपल्याला काय शिकायचंय? वरती आपण 1.8 अ मध्ये पुल्लिंग आणि नपुंसकलिंग शिकलो. आता इथे स्त्रीलिंग मध्ये काय होणार बघा, उमा है ना. एषा उमा. एषा का? किंवा एषा बालिका अथवा एषा युवती. एषा युवती एतस्याः नाम उमा. एषा युवती एतस्याः नाम उमा. सा बालिका तस्याः नाम गीता. सा बालिका तस्याः नाम गीता. अवगतं वा? एषा एतस्याः, सा तस्याः, षष्ठी रूप. म्हणजे ही मुलगी आहे, हिचं नाव उमा आहे आणि ती मुलगी आहे, तिचं नाव गीता आहे. बरोबर? ही आता पहा, त्याच्याच खाली लीलाचं चित्र आहे. तिथे काय म्हणू आपण की ही गृहिणी आहे. एषा गृहिणी, ही गृहिणी आहे. एतस्याः नाम लीला, हिचं नाव लीला आहे. सा महिला, ती महिला आहे. तस्याः नाम रमा. येतंय लक्षात? एषा ईश्वरी. एतस्याः नाम लक्ष्मी किंवा एषा देवी. एतस्याः नाम लक्ष्मी. सा देवी तस्याः नाम सरस्वती. स्पष्टं वा? तुम्हाला बोलायचं असलं तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. मॅम हे लक्ष्मी ही होणार की फक्त लक्ष्मी लक्ष्मी, होणार? लक्ष्मी ही. आणि मग सरस्वतीचं पण सरस्वती ही होणार का? हा, हा. ओके. नाही, लक्ष्मी नाव कसं आहे, नाव जेव्हा आपण नाव सांगतो ना, तर तस्याः नाम लक्ष्मी. ऍक्च्युली तिथं प्रिंट मध्ये असं आहे की लक्ष्मी ही लक्ष्मी आहे ही. आणि हा, हा लक्ष्मी आणि ही. एका जागी सरस्वती आहे, म्हणून मी जास्त कन्फ्युज झाले. नाही, ठीक आहे, चालेल. नाव ऍज इट इज घ्यायचं. मी आधी सांगितलं आपल्याला हो. नावामध्ये फरक करायचा नसतो. ठीक आहे. चालेल. तर आता इथे तुम्ही तुमच्या मनाने मला उदाहरणं सांगू शकता, वाक्य सांगू शकता. जसं एक एक्झाम्पल मी इथे नसलेलं देते. आता इथे जो काही अभ्यास होता तो मी पूर्ण सोडवून दाखवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता अभ्यास सोडवू शकता, परंतु याच्या व्यतिरिक्त काही वाक्य, जसं उदाहरण सह पुरुषः तस्य नाम आशिषः. सः पुरुषः तस्य नाम आशिषः. सः वैद्यः तस्य नाम स्वरितः. एषः गायकः. क्षम्यताम्. एषः गायकः.
एषः गायकः एषः गायकः एतस्य नाम किं नाम वदामि किमपि एषः गायकः एतस्य नाम सुशीलः नाव कुठलंही सांगा तुम्हाला जे वाटेल ते याप्रमाणे तुम्ही सः वाक्य बालकः सांगू शकता एतस्य नाम प्रज्ञानः हा पुन्हा एकदा अहं सः एकस्य बालकः एतस्य नाम प्रज्ञानः मेरा आणि आज ना आरताई ग्रुपवर कोणीतरी वाक्य टाकले 2 वाक्य लिहिलेले आहेत आणि अर्थात तो अभ्यास होता पण छान चांगला प्रयत्न आहे एषः गायकः एतस्य नाम किशोरः एषा गायिका एतस्याः नाम लता मंगेशकर लता सुंदर सुंदर सा गायिका तस्याः नाम आशा तुम्ही नायिका पण म्हणू शकता नायिका अर्थात हिरोईन आणि नायक अर्थात हिरो ठीक आहे प्रयत्न करा वाक्य सांगू शकता गायकः तस्य नाम अमिताभ अमिताभ सह नायकः तस्य नाम अमिताभ सुंदर आणखी लघु बालक असती ये क्या होगा सः सहा संतोषः सह छात्रः तस्य नाम संतोषः ठीक है बेटा तस्य नाम संतोषः सा युवती तस्याः नाम हर्षल सुंदरम सुंदरम तस्याः नाम किम् तस्याः नाम का बोला एषा शिक्षिका एतस्याः नाम संध्या सुंदरम उत्तमम चालेल कळलंय सगळ्यांना बिंदू कळलाय आपण काय शिकलोय आज पहिला शिकलोय भवान भवती भवती आणि अहम अहम भवान भवती दुसरं शिकलोय एतस्य आणि तस्य एतस्याः आणि तस्याः म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग साठी सारखंच एतस्य तस्य आणि मात्र स्त्रीलिंग साठी एतस्याः तस्याः ठीक आहे जायचं पुढे काय बघायचं हो मॅम चला बघा आता इथे पहा आता इथे पहा आपण आता फक्त एषः एतस्य सह तस्य हे बघितलं मात्र इथे बघा बरीच षष्टी विभक्तीची शब्द दिलेले आहेत बघा सरयू नदी है ना सरयू नद्याः तीरे अयोध्या असते म्हणजे सरयू नदीच्या तीरावर अयोध्या नगरी आहे च्या जिथे चाचीचे असं येतं वाक्यामध्ये तिथे षष्टी विभक्तीचा प्रयोग करतात ठीक आहे आता इथे अयोध्या आहे जसं संध्या संध्याची षष्टी विभक्ती काय होणार आहे संध्याची षष्टी विभक्ती होणार आहे संध्या संध्यायाः ठीक आहे संध्या संध्यायाः आता मी सोपा शब्द घेते माला मालाचं काय होणार आहे माला माला
याहा. मालायाः. ओके ओके. एक मिनिट हा, मी परत रफ करून लिहिते, चांगलं लिहिते. मालायाः. काय? द्रौपदी माला या. द्रौपद्या कांत द्रौपदी पण सांगते. सगळ्यात पहिले आपण एक काम करूया, एक मिनिट, आपण अजून सोपं करूया. एक मिनिट, सोपं करून टाकूया. बघा काय सोपं करायचंय. सगळ्यात पहिले आपण सोपं काय करायचं. माझा पेन कोणता होता? हा, सोपं काय करायचं बघा. सगळ्यात पहिले राम. रामचं काय होणार आहे? रामस्य. मग आता मी म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा. राम रामस्य. सगळ्यांनी म्हणा. रामस्य. देव देवस्य. देव देवस्य. पुत्र पुत्रस्य. पुत्रः पुत्रस्य. ईश्वरः ईश्वरस्य. ईश्वरः ईश्वरस्य. अनुजः अनुजस्य. अनुजः अनुजस्य. गायकः गायकस्य. गायकः गायकस्य. नायकः नायकस्य. नायकः नायकस्य. असतो. आता पहा, आता अगदी तसंच स्त्रीलिंग हे झालं पुल्लिंग करता. हा, नपुंसकलिंग मध्ये पण समानच आहे. जसं उदाहरण, मंदिरम मंदिरस्य. काय येणार आहे? मंदिरम मंदिरस्य. हा, पुस्तकम पुस्तकम पुस्तकस्य. पुस्तकम पुस्तकस्य. पुस्तकस्य. ग्रंथम पुस्तकस्य. ग्रंथः ग्रंथस्य. ठीक आहे. मग आता त्याप्रमाणे मंदिरम मंदिरस्य, भवनम भवनस्य, कार्यालयम कार्यालयस्य. महोदय महोदय, ग्रंथः पुल्लिंगी शब्द अस्ति वा? हा, ग्रंथः ग्रंथः पुल्लिंगी. तुम्ही कुठे कुठे ग्रंथम पण ऐकलेला असेल. उभयलिंगी. उभयलिंगी नाही, माझ्या मते तर पुल्लिंगीच असायला पाहिजे ग्रंथ. आणखी जसं पहा, नगरम नगरस्य, करवस्त्रम करवस्त्रस्य, उपनेत्रम उपनेत्रस्य, नेत्रम नेत्रस्य, तिलकम तिलकस्य, कंकणम कंकणस्य. म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग समान आहे. मात्र आता आपल्याला इथे काय बघायचंय. आपण आता इथे दुसरा डार्क रंग, आता आपल्याला बघायचंय स्त्रीलिंग. स्त्रीलिंग मध्ये समजा माला आहे. माला मालायाः. माला, तर याचं काय होणार आहे? मा ला या या. आणि विसर्ग. माला या उच्चारण होणार आहे. माला या. जसं लता लता या, संध्या संध्या या, गीता गीता या, गायिका गायिका या, नर्तिका नर्तिका या. शिक्षिका काय होणार? शिक्षिका शिक्षिकायाः. शिक्षिकायाः. प्राध्यापिका प्राध्यापिकायाः. उत्तम. मुख्याध्यापिका मुख्याध्यापिकायाः. विद्या विद्यायाः. विद्या विद्यायाः. वैद्या वैद्यायाः. वैद्ययाः. वैद्यायाः. छात्रा गर्ल स्टुडंट छात्रा. छात्रायाः. हा, आणि जर छात्र असेल तर छात्रस्य. आता मी मिक्स विचारणार. मिक्स विचारणार. छात्र छात्रस्य, छात्रा छात्रायाः, छात्रायाः. कंकणम कंकणस्य. कंकणस्य, तिलकम तिलकस्य. तिलकस्य, गीता गीतायाः. गीतायाः. अर्चना अर्चना, अर्चनायाः. सुविधा सुविधायाः. असतो. आता आपण परत बघूया. आता आपल्याला बघायचं आहे जसं पार्वती. काय शब्द आहे? पार्वती. काय होणार आहे? पार्वत्याः. पार्वत्याः. बरोबर.
पार्वती पार्वत्याः लक्ष्मी लक्ष्म्याः लक्ष्म्याः देवी देव्याः 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 नदी नद्याः वैजयन्ती वैजयन्त्याः भगिनी भगिन्याः भगिन्याः जननी जनन्या जनन्याः जनन्याः लक्ष्मी लक्ष्म्याः कैकयी कैकय्याः कैकय्याः अवगतं वा स्पष्टमिदानीं अवगतम् देवकी देवक्याः देवकी देवक्याः अस्तु आता आपण दिलेले उदाहरण सोडून बघूया. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे दिसतंय सगळ्यांना. तुम्ही स्वतः पण झूम करू शकता थोडस. मी माझ्याकडून प्रयत्न करते. असतो बघा आता इथे अयोध्या राजा दशरथ काय येणार आहे? अयोध्यायाः अयोध्यायाः राजा दशरथ. अयोध्यायाः राजा दशरथ. मग आता परत दशरथ जो ब्रॅकेट मध्ये शब्द दिलाय त्याची आपल्याला षष्ठी विभक्ती करायची आहे. दशरथ काय येईल उत्तर? दशरथस्य चत्वारः पुत्राः. पुत्राः आता प्रथमः काय येईल? प्रथमस्य प्रथमस्य नाम रामः. पुढे काय येईल? द्वितीयस्य नाम कुलदीप महोदय, धर्मेश्वरी काय प्रकाश महोदय, दीपक महोदय, संतोष महोदय, प्रज्ञा भगिनी, सगळे अरुण महोदय, सगळ्यांनी उत्तर द्यायचं. गोंधळ झाला तरी चालेल पण उत्तर मात्र सगळ्यांनी द्यायचं. मग आता द्वितीय काय येणार आहे उत्तर? द्वितीयस्य नाम भरत. सुंदर द्वितीय. आता ज्यांनी उत्तर दिलं मग त्यांनी तिसऱ्या कोणीतरी उत्तर देण्याची वाट बघायची. आता तिसऱ्या तृतीय काय येईल? उत्तम प्रकाश महोदय. तृतीयस्य आणि चतुर्थस्य तृतीयस्य चतुर्थस्य च नाम लक्ष्मणः शत्रुघ्नः. सुंदर. पुढे रामः कौसल्याः. उत्तम. रामः कौसल्यायाः पुत्रः. आणि भरतः कैकय्याः. जसं बघा आता पार्वती जसं लिहिलंय तसं पार्वत्याः. मी परत कैकयीचं पण लिहून दाखवते तुम्हाला हवं असेल तर. कैकयीचं कसं येईल? ठीक आहे मॅम विसर्ग पाहिजे याच्या पूर्वी. आहे ना दिलाय. उमटला नाही येतो. उमटला का? ओके. नाही मी दिलेला आहे तो. उमटला का नाही माहित नाही. आता नाही आला. नाही आला. मी तर दिलाय. एक मिनिट परत देते. समजून घेऊ आम्ही. मी दिलेला आहे पण मला नाही माहित का बरं नाही दिसतंय. कोई बात नाही मॅम, कोई बात नाही. आता आता मोठं दिलं. आता मोठं दिलं. एक मिनिट. या हा लिहायचं की या ह च लिहायचं? हा लिहायचा. नाही असा हत्तीचा ह नाही लिहायचा बरं. असा ह नाही लिहायचा. विसर्ग टाकायचा. विसर्ग लिहायचा. उच्चारण त्याचं ह आहे. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. आता बघा देवकीचं काय होणार आहे?
देवक्याः. स्पष्ट. बरं. पुढे बघू आता. काय म्हटलंय? रामः कौसल्यायाः पुत्रः आणि भरतः कैकेय्याः पुत्रः. ठीक आहे. लक्ष्मणः, आता लक्ष्मणस्य शत्रुघ्नस्य च माता सुमित्रा. म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्नाची आई कोण आहे? सुमित्रा. रामः रावणस्य कुंभकर्णस्य कुंभकर्णस्य वधं वधं कृतवान्. कृतवान्. त्वरित. त्यानंतर आहे रामः रावणस्य कुंभकर्णस्य च वधं कृतवान्. ठीक आहे. इथपर्यंत कळलं? हा. पुढे जाऊ आता. पुढे बघा काय आहे. कोण वाचेल आता? मथुरा वाचा ना. कोण वाचत? कोणी दुसरं वाचत असेल तरी वाचू दे, हरकत नाही. मथुरायाः राजा उग्रसेनः. सुंदर. पुढे. उग्रसेनस्य पुत्रः कंसः. तुम्हाला दिसत नाही. उग्रसेनस्य हा? पुत्रः कंसः. सुंदर. पुढे कोण वाचेल? कंसस्य भगिनी देवकी. उत्तम. पुढे. देवक्याः पतिः वसुदेवा. पुढे. कृष्णः नन्दगोपालस्य यशोदायाः च पलितपुत्रः अपि. नंदगोपालस्य नाहीये ना, नंदगोपस्य. हरि ओम. कृष्णः नन्दगोपस्य यशोदायाः च पालित पुत्रः अपि. कळलाय अर्थ? हो मॅम. पुढे. पुढे कोण वाचेल? कुंतीचं येणार आहे कुंत्याः पुत्रः अर्जुनः. सुंदर. कुंत्याः पुत्रः अर्जुनः. पुढे. सः अर्जुनः कृष्णस्य भगिन्याः सुभद्रायाः पति. अर्जुनः. सुंदर. सः अर्जुनः कृष्णस्य भगिन्याः सुभद्रायाः पती. म्हणजे तो अर्जुन कृष्णाच्या बहिणीचा सुभद्रेचा पती आहे. ठीक आहे. पुढे. सुभद्रायाः पुत्रः अभिमन्युः. तमाम. अग्रे. अभिमन्युः उत्तरायाः पतिः. सुंदरम. अभिमन्यू उत्तरेचा पती आहे. ठीक आहे. याप्रमाणे कळलंय आपल्याला. हो. आता 2.1 आपण सुरू करू आणि उद्या परत त्याचा आपण अभ्यास घेऊया. ठीक आहे. आता इथे फक्त ज्या क्रिया दिसतात आहे ना, तेवढ्याच क्रिया आपण बघू. उर्वरित क्रिया उद्याला घेऊ. अच्छा, मला सांगा, उद्या आपण क्लास घ्यायचा ना की नाही घ्यायचा? घ्यायचं. नाही. कुणाचं नवीन वर्ष आहे, कुणाचं काही प्लॅनिंग? कारण आज पण संख्या खूप कमी आहे. अर्थात आज प्रत्येकांचे काही वेगळे कार्यक्रम असतील. नवीन वर्ष अभ्यास करूनच साजरा करायचं. ते जास्त चांगलं होईल. ते जास्त चांगलं आहे, पण मी याकरता विचारलंय कारण संख्या कमी दिसते, म्हणून म्हटलं उद्याचा पण क्लास घ्यायचा की नाही घ्यायचा. मैम तो जो लोगों ने नहीं किया वो लोग रिकॉर्डिंग देख सकते हैं. आणि ज्यांना यायचं असेल ते येतीलच. हो. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे. हो ना, प्रश्नच नाही. आपण याला नवीन मानतच वर्ष नाही. गुढीपाडवा जरी आहे, परंतु हे पण नाकारता येणार नाही की ज्या समाजात आपण राहतो त्या इतरांचं नवीन वर्ष उद्या असल्या कारणाने
आपल्याला त्याचा एक भाग व्हावा लागतो. म्हणून मी सहज विचारलं की उद्या वर्ग घ्यायचा की नाही घ्यायचा. काही काही गोष्टी आपल्याला पटत जरी नसल्या तरी आपण त्याच समाजाचा भाग असल्या कारणाने आपल्याला स्वीकाराव्या लागतात कळत नकळत. ऍडजस्ट करून ठरवा मॅडम, तुम्हीच ठरवा. मैम आपको आपको जैसे सुविधा है आप ऐसा नाही कर नाही सकते मला कुठेही जायचं नाहीये, मी घरीच आहे. हाँ मी विचारलंय. आपके हिसाब से कर लीजिएगा मैम, अगर आप अगर फ्री हो तो ले लीजिएगा. नाही, मी फ्रीच आहे, मी कुठे जाणार नाहीये. मी विचारलंय म्हटलं उद्याचा काही आणखी वेगळं काही, कारण नवीन वर्ष जरी आहे खूप ठिकाणी उद्या म्हणजे आज एकादशी होती, उद्याला द्वादशी आहे. काही ठिकाणी कुठे गाण्याचा, कुठे भजनाचा, कुठे आणखी कशाचा. एक तर गुरुवार आहे. अनेकांच्या मैं खुद भी नहीं रहूंगी कल, बट ठीक है अगर मिस होता है तो फिर देख सकते हैं. ठीक, बघूया काय ते. कल एक्चुअली भजन है श्याम बाबा के, कल न्यू ईयर है इसीलिए. हा तेच बऱ्याच ठिकाणी बरेच कार्यक्रम आहेत. म्हणूनच विचारलं की उद्याचा वर्ग घ्यायचा की उद्याचा राहू द्यायचा, काय करायचं. ठीक आहे ना, बघू उद्या ग्रुपवर मी त्याचा मेसेज टाकेल जर काही अडचण असल्यास. हे ओके, महोदय, अन्यथा आपला वर्ग कोणाला असेल. काही अडचण नाही आहे. कोणाला काही अडचण नाही. ठीक आहे ना, त्या बघा मग आता. दृष्टीने ज्ञान आवश्यक आहे सध्या, बस. ठीक आहे. आता बघा आपल्याला पुढचा आपला बिंदू आहे क्रियापदानी. क्रियापदानी म्हणजे काय? क्रियापदानी म्हणजे जी आपण क्रिया करतो आहे. एखादं वाक्य पूर्ण व्हायला आपल्याला क्रियापद आवश्यक असतं. मी जर म्हटलं की मी फळ, मी आणि फळ, मग काय मी आणि फळ याचा अर्थ लागत नाही. मी फळ खाते की आणते की त्याला कापते की बघते है ना, की कुणाला तरी देते, हे जोपर्यंत मी तिथे एखादी ऍक्शन क्रिया, एखादी क्रिया तिथे दाखवत नाही तोपर्यंत क्रियापद काय आहे ते कळणार नाही. मग इथे तशाच चित्रांच्या माध्यमातून क्रिया दाखवल्या. एक महिला आहे पहिल्या चित्रामध्ये आणि ती जात आहे. तर संस्कृत मध्ये त्या क्रियेला म्हणतात गच्छती. काय म्हणायचंय? गच्छती. हा, 2 नंबरच्या चित्रामध्ये एक व्यक्ती येताना दिसतोय आणि त्याला आपण म्हणतोय आगच्छती. आगच्छती. एक मनुष्य आहे 3ऱ्या नंबरच्या चित्रामध्ये जो पुस्तक वाचताना दिसतोय, तिथे संस्कृतमध्ये आपण म्हणायचंय पठती. गच्छती, आगच्छती, पठती. आता हा प्रत्येक ठिकाणी काय लागणार आहे? ती लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय दिसतोय? ती दिसतोय. आणि तो ती कसा दिसतोय? आपल्याला रस्वती दिसतोय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा ती दिसतोय आणि हा ती रस्व दिसतोय. त्यामुळे उच्चारण करताना गच्छती, पठती असं नाही म्हणायचं. आपल्याला काय म्हणायचंय? गच्छती, पठती, आगच्छती, लिखती. रस्वती आहे. ठीक आहे. तर 4थ्या चित्रामध्ये एक व्यक्ती लिहिताना दिसतोय, म्हणजे तो लिहिण्याची क्रिया करतोय म्हणून तिथे आपलं क्रियापद तयार झालंय लिखती. 5व्या चित्रामध्ये एक खेळाडू आहे जो खेळताना दिसतोय. तर तिथे आपली क्रिया झाली क्रीडती. पण इथे मी क्रीडती म्हटलं कारण हा क्री जो आहे हा दीर्घ आहे, त्यामुळे तो झाला क्रीडती. ही रस्व क्रीडती. 6 नंबरच्या चित्रामध्ये काहीतरी पितोय, चहा पितोय किंवा कॉफी किंवा दूध किंवा काहीतरी पिण्याची क्रिया होत आहे, म्हणून पिण्याच्या क्रियेला आपण म्हणतोय पिबती. पिबती. सध्या फक्त क्रियापद सांगते. जेव्हा ते क्रियापद एखाद्या कर्ता आणि कर्मासोबत जोडलं जाईल तेव्हा पूर्ण वाक्य तयार होईल. हो की नाही? जसं आता कोण आहेत? जसं अरुण महोदय. अरुण महोदय लिखती. अरुण महोदय लिहत आहे है ना, त्यांची लिहिण्याची क्रिया सुरू आहे. म्हणून मी काय म्हणेल? अरुण महोदय लिखती. अरुण महोदय वाक्यम लिखती. अरुण महोदय संस्कृत क्रियापदम लिखती. बरोबर आहे. मग आता 7 नंबरच्या चित्रामध्ये आपल्याला खाण्याची क्रिया दिसतोय. एक मुलगा काहीतरी खातोय. खातोय म्हणून तिथे क्रियापद काय झालंय?
खादती. काय क्रियापद झालाय? खादती. हम्म. वाजता 8 पहिली नंबरला 8 नंबरच्या चित्रात एक मुलगी आहे, एक युवती जी टीव्ही हा. बघते. टीव्ही बघते किंवा काहीतरी चित्र बघते. ती पश्यती. काय करते? पश्यती. पश्यती. मावसचा वर्ग आहे 9 वाजता. हा ठीक आहे, ठीक आहे. आणि 9 नंबरच्या चित्रामध्ये एक मुलगा आहे जो हसतोय. तिथे क्रिया होईल हसती. हसती. आणि अगदी शेवटच्या चित्रामध्ये एक माणूस एक पेटी घेऊन चाललेला आहे, है ना? वस्त्र वस्त्रपेटिका. तर तो नेतो आहे म्हणून क्रिया आहे नयती. ठीक आहे. इथे आपण थांबवूया. इथे आपण वर्ग थांबवूया. आपण शांती मंत्र म्हणूया आणि वर्ग थांबवूया. ठीक आहे. असं. कोण म्हणणार आहे शांती मंत्र? कोणी पण म्हणा. अहं वदामि वा? हा वदतु. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. पुनर्मिलामः. धन्यवादः. पुनर्मिलामः अग्रिम वर्षे. पुढल्या वर्षी परत भेटूया.